नमस्कार शेतकरी मित्रांनो, कित्येक शेतकऱ्यांचे जे आहे आपल्या व्हिडिओवर कमेंट येत होतं की मित्रांनो की भाऊ तुम्ही तुमच्या प्लॉटचे कपाशीच्या प्लॉटचं इतकं नियोजन केलं, पण तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आहे, तुम्हाला किती उत्पन्न निघालं. ठीक आहे, ह्या सगळे अशा कमेंट जे मित्रांनो आपल्या चॅनलवर येत होतं. तर मित्रांनो, आज तुमची इच्छा ज्या पूर्ण करणार आहे आपण. ठीक आहे, आणि एकदम हा व्हिडिओ जो एकदम जेन्युइन राहणार आहे. ठीक आहे, आपण काही असं नाही की भाई अमृत पॅटर्न करतो म्हणून आपण त्याची तारीफच करायला पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे, हे जे नियोजन आहे खूपच प्रॅक्टिकल आणि खूप चांगलं असं प्रॅक्टिकल आहे. आणि जे काही मी आज माझ्या शेतात बघतो, हे पहिले मी बिलकुलच जे आहे जी कपाशी मी बिलकुलच पहिले बघत नव्हतो. इतकी चांगली कपाशी, इतकी जबरदस्त की लोकंसुद्धा जे आहे म्हणजे आपला प्लॉट बघण्याची तारीफ करतात अजूनही. ठीक आहे, तर मित्रांनो, सध्या काय कंडिशन आहे मी तुम्हाला आता माझ्या कपाशीत दाखवतो आणि काय काय आतापर्यंत घडलं, किती उत्पन्न झालं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी. आणि जे काही नवीन शेतकरी असेल नक्कीच आपलं पहिल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी जेन्युइन आणि प्रॅक्टिकल आणि अमृत पॅटर्नची जे व्हिडिओज आहे आपल्या चॅनलवर नेहमी येत राहतात. तुम्ही ते बघू शकता, हा आहे आपला प्लॉट. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, आता माझी हाईट जी आहे समजा इथपर्यंत माझी हाईट आहे. ठीक आहे, आणि याच्यावरता हा जो प्लॉट आहे बघा, इतका हा प्लॉट वाढलेला आहे. म्हणजे हे झाड बघा. ठीक आहे, तर हे झाड म्हणजे जवळपास जे आहे मित्रांनो 8 फुटाचं हे झाड आहे. आणि असे झाडं मी तुम्हाला सांगतो बघा, अशी इतकेच या प्लॉटमध्ये तुम्हाला मी अजून थोडं उंचावर जाऊन दाखवतो. ठीक आहे, इकडे बघा काय काय कंडिशन मी तुम्हाला संपूर्ण सांगतो. आता इथे बघा, व्हिडिओचा थोडा इकडे तिकडे राहू शकते आपलं बोलणं. आता इथे बघा, इथं झाड असल्यामुळे या झाडावर बंदर जे आहे ठीक आहे खूप राहतात. त्यामुळे जे यांनी पूर्ण जे कपाशी आहे ही बघा पूर्ण मोडून ठेवलेली आहे. बघा नुकसान बघा, ही आताच नाही आहे, सुरुवातीला सुद्धा, कारण आपण याचा व्हिडिओ बरेच दिवस झाले याचा व्हिडिओ काढला नाही या कपाशीचा. पण जे नुकसान आहे जनावरांचं, इतकं भयानक नुकसान या प्लॉटमध्ये केला. कारण आपला हा जो प्लॉट आहे घरापासून जवळपास दूर आहे, 1.5 किलोमीटर जो आहे जंगलात प्लॉट असल्यामुळे त्यांनी नुकसान जे आहे तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण नुकसान जे आपल्या कपाशीचं इथे केलेलं आहे. पूर्ण नाही म्हणतायत, म्हणजे जवळपास 2.25 एकर क्षेत्र असल्यावर यांनी जो आहे कमीत कमी नाही एकदम 1.25 एकर भऱ्या जवळपास यांनी जे आहे नुकसान केलेलं आहे बघा. ठीक आहे, हे झालं बंदराचं. त्यानंतर डुकरांनी सुद्धा जे आहे, जे जंगली डुक्कर राहतात तिथे सुद्धा आपण काय याला ताराचं कंपाऊंडसुद्धा दिलं आहे. पण आपण सुरुवातीला याला बॅटरी जे DC करंटवाली करंटची बॅटरी असते शेतकऱ्यांना माहीत आहे, ते आपण लावली नाही. आणि जंगली डुकरांनी जे भयानक असं जे नुकसान यामध्ये मदत केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो, असं नाही की तुम्हाला दाखवत नाही. इथे बघा, आता ही जी सुरुवातीपासून इथून हे कपाशी मोडली ही वजनानं बिलकुल मोडत नाही. ठीक आहे, हे जे आहे पूर्ण नुकसान आपलं केलेलं आहे. इथे बघा असे बोंड जे आहे हे बंदर झाले, हे जे आहे हे खाते आणि पूर्ण इथून बघा तुम्ही मित्रांनो पूर्ण जे आहे धिंगाणा करून ठेवलेला आहे. बघा इकडे बघा. तर जे काही माझं अपेक्षित उत्पन्न मी धरलं होतं की एकरी मला ज्या यावर्षी 20 क्विंटल पाहिजे, हे जे पूर्ण आपलं स्वप्न चकनाचूर केलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं जे कामं केलेलं आहे, हे तुम्हाला जे धिंगाणा दिसत आहे हा पूर्ण जंगली जनावरांनी केलेला आहे. आता आपण निव्वळ जंगली जनावरांना जे आहे दोष नाही द्यायला पाहिजे, यामध्ये थोडीफार गलती जी आहे ही आमचीसुद्धा आहे. कारण आम्ही याला जशी पाहिजे तसं जे आपण बाउंड्रीवर आपण किंवा कंपाऊंड घेतो किंवा जो तार घेतो किंवा जो जोपासना आपण करायला पाहिजे, रोज करंट लावणे वगैरे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण मित्रांनो बाकीचं नियोजन तर आपण पूर्ण केलं, पण हे नियोजन आपण थोडं तिथं चुकलं. ठीक आहे, तर त्यामुळे जे आपलं इथं बरेच नुकसान जे आहे यामध्ये जंगली जनावरांनी केलं आहे. त्यानंतर जे मधात अवकाळी पाऊस आला होता, त्या पावसामध्ये जे आहे बघा ससा मित्रांनो, ससा दिसला आपल्याला, तो ससा गेला. ठीक आहे, वाव. तर मित्रांनो, जे मागं पाऊस झाला त्यामध्ये वादळी हवासुद्धा खूप जास्त होती. ती हवा अशी आली आणि प्लॉट जे आपला असा पूर्व पश्चिम लागून असल्यामुळे पूर्ण प्लॉट आपला वजनामुळे झोपल्या गेला. ठीक आहे, जसं हे झाड आहे, हे पूर्ण झाड जे आहे हे पूर्ण असं झोपलं गेलं. तर तेव्हापासून जे झाड आहे हे उभं राहिलं नाही तर काय झालं, या झाडाने जे आहे हा सूर्यप्रकाश बिलकुल घेतला नाही. आणि पूर्ण जे पानं आहे, जर कपाशी तुमचे पानं असे हे उलटे पडले तर सूर्यप्रकाश घेत नाही आणि जी क्लोरोफिल किंवा जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती पूर्ण होत नाही. आणि अन्न न घेतल्यामुळे जे आहे पूर्ण या पानामध्ये लाल्या येऊन जाते. आणि जसं या पानामध्ये लाल्या येते तसं हे अन्न उन्हाद्वारे किंवा जे सूर्यप्रकाशद्वारे घेत नाही, तर त्यामुळे जे आपले बोंडसुद्धा चांगल्या प्रकारे भरत नाही आणि हा शेंडा वाकल्यामुळे हा शेंडासुद्धा समोर चालू राहत नाही. ठीक आहे, तर हे नुकसान आपलं या प्लॉटमध्ये झालं.
त्यामुळे काय केलं आपण, आपला पूर्ण जो इंटरेस्ट आहे हा प्लॉटमधून चालला गेला. ठीक आहे, कारण असं वाटलं की इतकं आपण नियोजन केलं आणि वरच्या काय म्हणते वातावरणाने किंवा निसर्गाने जो आपल्यासोबत हे केलं, समजा असं वाटलं की जाऊ द्या आता याचं नियोजन आपण खतम करून टाका. ठीक आहे, इथे जितकं आपला आता इथे कापूस होणार तितकंच आपल्याला चांगलं. तर यामुळे जे आपण इथे आपलं नियोजन पूर्ण एंड करून टाकलं होतं आणि फक्त त्यानंतर आपण एक की दोनच असं पाणी दिलं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जमीन जी आता पूर्ण प्रकारे उरलेली आहे. ठीक आहे, पूर्ण क्रॅकिंग जमिनीमध्ये आपल्या झालेली आहे. तर आता हे नुकसान झालं मित्रांनो. ठीक आहे, पूर्ण नियोजन ते संपलेलं. तर आता इथे आपण उत्पन्न आपल्याला किती झालं आहे, तर इथे बघा यामध्ये टोटल 2 तोडे झालेले आहे, 2 वेचणी झाले आहे, 2 वेचणी झाले. आणि पहिल्या वेचणीमध्ये आपल्या जवळपास जे आहे 5.6 क्विंटल जे आहे इथे कपाशी निघाली, 2.25 एकरामध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर जे जवळपास दुसरा तोडा जो निघाला, दुसरा वेचणी जो निघाली ती निघाली आपली 5 ते 5.5 क्विंटल जी अशी काहीतरी निघाली. आणि म्हणजे टोटल जर आपण विचार केला तर मॅक्स टू मॅक्स 11 क्विंटल जे आपला याचा आतापर्यंत वेचणी झालेली आहे. आणि कपाशीची तुम्ही कंडिशन बघू शकता, अजून किती याला बोंड राहिलेले आहे. ठीक आहे, बघा याची सिरीज वगैरे जे याला काहीच राहिली नाही. आय डोंट नो याचं काय झालं. बघा याला सिरीज तर होती इतकी खराब, तर याची परिस्थिती नव्हती. याला सिरीज जी आहे ही चांगल्या प्रकारे होती, पण याचं सध्या याचे जे आहे मी प्लॉटमध्ये आहे मधातसुद्धा आलो नाही, कारण मला यामध्ये बिलकुल जसं नुकसान केलं आपलं तसं बिलकुल याचा इंटरेस्ट जो आहे आपला चालला गेला. ठीक आहे, त्यामुळे जे आहे मी त्यानंतर मी या प्लॉटमध्ये बिलकुलच आलो नाही. आणि कंडिशन जे आहे मित्रांनो आता बघा अशी आहे. आणि मी जो आता जेव्हा आता हा व्हिडिओ काढतात तेव्हाच मी या प्लॉटमध्ये आलो नाही. आता मधात मी कित्येक दिवस झालो या प्लॉटमध्ये आलो नाही. कारण बघा आपण काय होते, एखादी गोष्ट आपण जेव्हा मनाने करतो आणि अचानक जर असं नुकसान झालं मित्रांनो, तर त्या गोष्टीमध्ये नक्कीच जे आहे आपलं मन निघून जाते. ठीक आहे, हे बघा हे जर पूर्ण हे रुईचं जे असते, रुई वगैरे किंवा जे डुक्करसुद्धा असू शकते, हे बघा त्यांचंच हे काम आहे. तर पूर्ण प्रकार नुकसान जे इथं केलेलं आहे. तर नक्कीच जिथे ज्यांच्याकडे कंपाऊंड कडे तार कुंपणाची सोय असेल नक्कीच त्यांना काही प्रॉब्लेम जाणार नाही. पण ज्या भागात आता हा आमचा अमरावती जिल्हा असल्यामुळे इथे जे आहे खूप जास्त प्रभाव जो आहे हा जंगली जनावरांचा राहतो. ठीक आहे, म्हणजे 100% जे आहे ते नुकसान करताच, आज ना उद्या कधी ना कधी नुकसान ते करताच आमच्या प्लॉटमध्ये. ठीक आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांचा जे हा रोना झालेला आहे. तर बघा टोटल आपला इथे ज्या जवळपास 11 क्विंटल इथे कापूस निघालेला आहे. आता 11 क्विंटल जे आहे तुम्हाला खूप कमी वाटणार आणि मलासुद्धा जे आहे बिलकुलच हा कमी वाटणारच आहे. ठीक आहे, कारण मला असं वाटलं होतं की एकरी यामध्ये जे आहे म्हणजे जवळपास 2.25 एकर क्षेत्रामध्ये एकरी आपण जवळपास 15 क्विंटलच्या वरतंसुद्धा आपण 15 ते 20 क्विंटलच्या दरम्यान आपल्याला जे आहे यावर्षी कापूस होईल अशी जी आहे कंडिशन होती. मी तुम्हाला इथे काही क्लिपसुद्धा टाकतो व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता या टाईपची आपली जी आहे ही कपाशी होती. ठीक आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या झाल्यामुळे आपण जे इथे नियोजनसुद्धा संपून टाकलं, कारण आपलं निसर्गाने आणि जंगली जनावरांनी नुकसान केल्यामुळे. पण मित्रांनो तरीही हे जे रान आहे इतकं हलकं रान आहे, इतकं या रानामध्ये काहीच अन्नद्रव्य नाही आहे. म्हणजे जे काय म्हणते pH व्हॅल्यू असू शकते किंवा ज्या जमिनीत ताकद असते ती ताकद जी आहे या जमिनीत बिलकुलच नव्हती. या 2.25 एकरामध्ये जवळपास ज्या कधीही पाहिलं आपण दरवर्षी 6-7 कट्टेच्या वरतं सोयाबीन बिलकुल होत नव्हतं आणि 15 कट्टेच्या वरतं जे आहे हे चना होत नव्हता. ठीक आहे, तर असो सध्या जो 11 क्विंटल इथं निघालेला आहे आणि मला असं वाटतं की अजूनही समोर 100% का होईना 11 क्विंटलच्या वरतच जे आपल्याला ही कपाशी होणार आहे. ठीक आहे, सॉरी 11 क्विंटलच्या वरतच जे आपला कापूस दुसरा म्हणजे जो इथून समोर जे आहे 11 क्विंटल नक्की जे निघणार आहे, म्हणजे जवळपास जे आपण 20 क्विंटलच्या वरतं तर जाणारच आहे. म्हणजे एकरी आपण नक्कीच 10 क्विंटलच्या वरतं आपण जाणार आहे, 10 ते 12-13 क्विंटल. आणि जर काही 15 क्विंटलच्या जवळपास जर आपण गेलो तर फारच चांगलं. ठीक आहे, मला इथे ॲक्च्युली सांगता येत नाही की मी किती शेवटपर्यंत आपल्याला उत्पन्न होणार, पण नक्कीच ज्या 10 क्विंटलच्या वरतं जाणारच. आणि शेतकऱ्यांना जे आहे हे कमीच वाटणार आहे मला माहीत आहे, कारण 10 क्विंटल तर आहे शेतकऱ्यांना पारंपरिक आणि साध्या पद्धतीमध्ये सुद्धा जे आहे होतात. ठीक आहे, मला माहिती आहे. पण आमच्या भागात मित्रांनो 10 क्विंटल घेणंसुद्धा जे आहे हे खूप मोठं एक आव्हान राहते, खूप मोठं टार्गेट राहते. तर नक्कीच इतक्या दूर आपलं शेत असल्यामुळे आणि ह्या गोष्टी झाल्यामुळे ठीक आहे, तर ही जी सध्या कंडिशन आहे. कारण बघा आपण सुरुवातीपासून नियोजन केलं आणि शेतकऱ्यांना याचे व्हिडिओ टाकले, त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा एक म्हणणं बरोबर आहे की तुमचासुद्धा प्लॉट दाखवा, तुमचीसुद्धा कंडिशन काय आहे नेमकी दाखवा. तर त्यासाठीच जे आहे हा आपण व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे. तर नक्कीच यामध्ये अमृत पॅटर्नविषयी तर काहीच फॉल्ट नाही मित्रांनो. ते नियोजन जे आहे खरंच एक नंबर आणि खूप असं सुपर असं जे आहे प्रॅक्टिकल आणि कमी खर्चिक जे असं नियोजन आहे. कारण आपण यामध्ये जे आहे जवळपास आपले फक्त 10-26 जे आहे एकरी जास्तीत जास्त 4 पोते आपले गेले असेल. ठीक आहे, एकरी नाही पूर्ण या 2.25 एकर क्षेत्रामध्ये 4 पोते आपले ते गेले असेल, 1 पोतं मॅग्नेशियम आणि 4-5 पोते जे आपले युरियाचे गेले असेल. ठीक आहे,
आणि निंदणाला जे आहे जवळपास 5,000च्या आतमध्ये जे आपल्याला निंदणाला खर्च आलेला आहे. तर जे फक्त आपला ड्रिपचा खर्च यामध्ये यावर्षी वाढला होता. ठीक आहे. तर असं जे आपलं नियोजन होतं यावर्षी, असं काही तोट्याचं नियोजन तर तोट्याचं उत्पन्नसुद्धा यावर्षी झालं नाही मित्रांनो. आपला नक्कीच फायद्याचंच झाला आहे. पण जे अपेक्षित असते एकरी 20 क्विंटलच्या वर, तर ते आपल्याला नक्कीच यावर्षी होणार नाही. तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण जे आहे अजून चांगल्या मेहनतनं, चांगल्या अजून नियोजनानं जे आहे नक्कीच आपण पुढच्या वर्षीसुद्धा प्रयत्न करणार आहे. हे नियोजन आपण बिलकुल सोडणार नाही. कारण आपल्याला जे आहे माझ्या शेताच्या अपेक्षेनुसार जास्तच उत्पन्न या शेतामध्ये, या मातीमध्ये मला होत आहे. तर मित्रांनो, अजून काही माहिती असल्यास नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. मला जितकं सांगावं वाटलं मित्रांनो तुम्हाला मी तितकं सांगण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी प्रॅक्टिकल माहिती आपल्या चॅनल. मित्रांनो, तुम्हाला इथे बघा असे काही तुम्हाला मी झाडं दाखवतो की किती चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले. ठीक आहे. काही कारण शेतकऱ्यांना वाटणार की भाऊ तुम्ही इतकं ज्ञान दिलं पण तुमची कपाशी तर काही बिलकुल सारखी वाटत नाही आहे. पण मित्रांनो, तुम्हाला मी काही इथे झाडं दाखवतो बघा. म्हणजे किती जबरदस्त जे याची रचना झाडाची झाली होती बघा. शेवटपर्यंत ज्याला पाते आहे आणि बोंडसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार. आणि बोंड जे आहे आता याला बघा इथं पाते गड थोडी झाली आहे, कारण आपण याला पाणी वगैरे दिलं नाही आणि जे अन्नद्रव्य पाहिजे ते सुद्धा दिलं नाही. पण झाडं बघा किती जबरदस्त प्रकारचे डेव्हलप झालेलं आहे बघा. पूर्ण जे बोंडाने लतपत झाले आणि काही जे झाडं इथून सुद्धा मोडलेलं आहे म्हणजे वजनामुळे. बघा मित्रांनो, एकदम त्याला बोंड तुम्हाला दिसणार बघा. म्हणजे प्लॉट जो आहे नक्कीच हा नियोजन केल्यावर चांगल्या प्रकारे हा डेव्हलप होते. ठीक आहे. आता हे झाडाचं बूड बघा मित्रांनो, किती जबरदस्त जे आहे हे झाडाचं बूड झालं आहे. हे इथे ब्रँच आणि बघा की शेवटपर्यंत बघा किती जबरदस्त याचं बूड झालेलं आहे बघा. याला सुद्धा इथे एक फांदी काढली आहे. काही लोकांची कपाशी तर या फांदीवळीच असते. म्हणून सांगा तात्पर्य इथंच की नियोजन हे क्लास आहे. कपाशीसुद्धा यामध्ये क्लास होते. फक्त काय आपण निसर्गानं आपण नुकसान केलं